हे हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती बाप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रताज लाईफ. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ गाईज. आणि आज आहे शुक्रवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर कोणाकोणाचा आज उपवास आहे मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर मी आता इथे मस्तपैकी सकाळी उठली आहे आणि गरम पाणी पिते. माझं स्टार्टिंगला मॉर्निंगचा रुटीन हाच असतो, म्हणजे दात वगैरे घातल्या म्हणजे ब्रश वगैरे घेतल्यानंतर गरम पाणी प्यायचं वगैरे. आणि एकीकडे लाफ्टर शेफ चालू होतं, माझं फेवरेट शो आहे. कोणाकोणाचा फेवरेट नक्की कमेंट करून सांगा. आणि कोण कोण सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पितं, जे फायदे काय कोणाला कोणामध्ये नक्की कमेंट करून सांगायचं आहे. सो मी आंघोळ वगैरे केली, आता मस्तपैकी फ्रेश बोलतात ना वाटतंय मला, खूप छान केस वगैरे धुतले त्यामुळे. आणि ट्रेडिशनल लुक केला आहे गाईज मी, कारण की मला आज मंदिरात जायचं होतं. सो आज संकष्टी चतुर्थी पण आहे आणि आज शुक्रवार पण आहे. सो मस्तपैकी ट्रेडिशनल लुक केला आहे मी आणि केस पण मस्त धुतले, त्यामुळे मला खूप फ्रेश वाटतं आहे. तर आणि मला एक सांगायचं आहे, कोणाकोणाचा फेवरेट शो लाफ्टर शेफ आहे नक्की कमेंट करून सांगा मला. सो शनिवार रविवार ते लागतं, कोणाकोणाला माहीत नाही आहे आणि कोणाला माहिती आहे म्हणजे सांगा कमेंट करून तसं. ओके. सो मी इथे रेडी वगैरे होते, कारण की आपल्याला मंदिरात जायचं आहे गाईज. सो इथे मी रेडी वगैरे होते आणि तयार होते. तर मी आता निघाली आहे मंदिरामध्ये. सो मी साधंच, म्हणजे जास्त तुम्हाला तर माहिती आहे मी मेकअप वगैरे करत नाही, त्यामुळे आपलं साधंच मस्तपैकी आपलं तयार वगैरे होऊन निघाली आता. सगळ्यात पहिले मी महालक्ष्मीच्या मंदिरात आली होती, कारण की आज शुक्रवार पण होता. आता मी विचार केला पहिले म्हणजे आपण महालक्ष्मीच्या मंदिरात जावं, म्हणजे दोन्ही पण मंदिर, गणपती बाप्पाचं पण जवळ आहे, महालक्ष्मी देवीचं पण जवळ आहे. सो पहिले म्हणजे महालक्ष्मीच्या मंदिरात गेली आणि नंतर गणपती बाप्पाच्या मंदिरात गेली. मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं, छान दर्शन झालं. आणि संध्याकाळी मम्मीचा उपवास होता, त्यामुळे म्हणजे उपवास तर होताच आणि आमचा पालक पनीर खायची खूप इच्छा होती, त्यामुळे आम्ही पालक पनीरचा बेत केला. तर मग पहिले मम्मी उकळून घेत आहे, म्हणजे जसं तुम्हाला कोणाला कोणाला पहिले मला सांगायचं आहे पालक पनीर कोणाला कोणाचं फेवरेट आहे नक्की कमेंट करून सांगा. सो मम्मीची भाजी, तुम्हाला जर रेसिपी याची पाहिजे असेल तर मला कमेंट नक्की करा तुम्ही. सो इथे मम्मीने स्टार्टिंगला मेन म्हणजे पालक उकळवून घेतली आहे. कोणाला कोणाला माहिती आहे तुम्हाला, तुम्ही मला नक्की सांगा कशी करतात पालक पनीरची भाजी. सो मम्मीला मी ते विचारत होती की पालक पनीरची भाजी कशी करतात, तर मम्मी सांगत होती पहिले पालक उकळवून घ्यायची असते, नंतर मग त्याची पेस्ट करायची असते, कांदा वगैरे वगैरे मिरची असे बोलतात ना मिक्सरमधनं काढून घ्यायचे असतात. तर मम्मी इकडे सांगत होती, इकडे मी शूट करत होती. आमचं असंच बोलणं वगैरे चालू होतं. तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे कोण कोण रेझोनेट करते एक नक्की सांगा, की एक घरातली जी मुलगी असते ना ती बाहेर पण जशी ॲक्टिव्ह असते तशी घरामध्ये पण असते. म्हणजे मम्मीसोबत पण तेवढंच असतं तिचं आणि पप्पांसोबत पण असतं. कोण कोण माझे ते रेझोनेट म्हणजे बोलतात ना हे करते नक्की कमेंट करून सांगा. सो मम्मी ते सांगत होती कशी भाजी वगैरे करायची असते. सो आणि मम्मी ज्या प्रकारे जेवण बनवते, जी मम्मीच्या हातची चव आहे ना ती कोणाच्याच हातची नाही, खरंच सांगते. खूप खूप जण हे रेझोनेट करत असेल. आणि मम्मीच्या हातचं जेवण मिळणं, खाणं गरम गरम गरम, खूप नशीब लागते या सगळ्या गोष्टीला. खूप जणं मिस करत असतील हे सगळं, म्हणजे बोल ना जे बाहेर राहतात घरापासून ते तर खूप मिस करत असतील. सो एकीकडे मम्मी बनवत होती जेवण वगैरे, भाजी सांगत होती, एकीकडे आमचं बोलणं चालू होतं. तर खूप हे ना जे क्षण असतात ना हे खूप मस्त असतात, तुम्हाला सांगते. ह्या म्हणजे बोलतो ना मी असं का बोलते काय कायना कळणार नाही, पण मम्मीच्या हातचं जेवण मिळणं खरंच खूप नशीब लागतं आत्ताच्या ह्याच्यामध्ये, कारण की खूप जणं खूप मुलं असे असतात की ते घरापासून लांब राहतात आणि खूप सारे कारणं असतात. त्यामुळे खूप जण हे रेझोनेट करत असेल असं मला वाटतं, की मम्मीच्या हातचं जेवण ते मम्मीच्या हातचंच असतं. सो याच्यावर मला जास्त काही बोलायचं नाही, बट यमी यमी आहे बघा, पेस्ट झाली आपली तयार. सो इथे मम्मी पेस्ट आहे ते आपण कढईमध्ये सगळं म्हणजे बोलतो ना एकत्र करून बोलतो ना फ्राय करून घ्यायचं आय थिंक. सो ह्याच्या पुढे सो भाजी आपली इथे रेडी आहे, मस्तपैकी गरमागरम पालक पनीरची सब्जी भाजी आणि आपली मस्तपैकी गरम गरम चपाती, रोटी आणि जिरा राईस. सो मस्त जेवण आपलं तयार होतं. तर मम्मी मस्तपैकी गरम चपाती करत होती, मस्त गरम भाजी होती. तर खूप भूक लागलेली होती, तर मी विचार केला पटकन शूट करते आणि पटकन जेवायला बसते. खूप भूक लागली होती आणि इतका भारी बोलतो ना दरवळत होता ना त्याचा सुगंध भाजीचा,
सिरियसली कोणाकोणाला आवडतं मला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही. सो आम्ही ते जेवायला बसतो, या तुम्ही पण जेवायला. आणि कोणाला कोणाला खरंच आवडते पालक पनीर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कोणाच्या हातचं आवडतं, तुमच्या मम्मीच्या हातचं का कोणी आजी वगैरे वगैरे, तुम्ही नक्की कमेंट करा. सो या जेवायला गाईज, मी पण जेवायलाच बसते आता. मस्तपैकी पालक पनीर, चपाती आणि जीरा राईस. ओके, सो मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा पण आवडला असेल, तुम्ही थोडे पण एंटरटेन झाला असाल, तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि रेग्युलर तुम्ही जर आपले सबस्क्रायबर्स असा, रेग्युलर तुम्ही व्हिडिओ माझे बघतात, लाईक शेअर सबस्क्राईब करतात, त्यासाठी तुमचे खरंच खरंच थँक्यू सो मच, धन्यवाद. तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करता, असेच रेग्युलर व्हिडिओज बघत राहा, तुमचं प्रेम असंच करत राहा आणि तुम्ही असेच मला सपोर्ट करत राहा. आणि आपलं चॅनल खूप 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 मोठं होते, हीच महालक्ष्मीच्या चरणी आणि गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना. सो गाईज, मी आत्ताचा व्हिडिओ इथे सेंड करते आणि पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया. तोपर्यंत बाय, गुड नाईट गाईज.